कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी नक्कीच करून पहा। हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे पहा, मी सोयाबीन घेतलेलं आहे। हे सोयाबीन मी कोमट पाण्यात भिजून घेतलेलं आहे। सोयाबीन भिजून घेतल्यानंतर त्यामधलं इथे मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि मोठे मोठे सोयाबीन होते, मी ते सुरीने कापून घेतलेले आहेत। तर चला सोयाबीनचं एका साईडला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करणार आहोत। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे। आलं घातल्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्यात आणि मिक्सरला आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। थोडंसं जाडसरच इथे आपल्याला हे वाटायचं आहे। तर पाहू शकता, कोथिंबीर, आलं, लसूण हे जाडसर मी वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे सोयाबीन घेतलं होतं त्यावरती आपल्याला हे सगळं वाटण घालायचं आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। तर वाटण घातल्यानंतर त्यामध्ये आपण काय मसाले घालणार आहोत। तर इथे मी 1.5 चमचा मिरची पावडर घातलेली आहे। त्यानंतर आपल्याला रंगासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। त्यानंतर इथे मी पोह्याचे 2 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे। तुम्ही कोणताही बिर्याणी मसाला वापरू शकता। तर बिर्याणी मसाला घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही घालायचं आहे। तुम्ही जर आंबट दही वापरत असाल तर या ठिकाणी थोडंसं कमी दही वापरलं तरी चालणार आहे, पण हे दही फ्रेश होतं त्यामुळे इथे मी 1 वाटी दही वापरलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आज आपण एकदम अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत, तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। तर इथे पाहू शकता, अगदी दही मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे। सोयाबीनला दही मसाले लावल्यानंतर आपल्याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे। तर इथे पाहू शकता, मी कुकर गरम करून घेतलेला आहे। कुकरमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे। थोडंसं तेल आपल्याला या ठिकाणी जास्त वापरायचं आहे। तेल घातलं, तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत। जिरे तेलामध्ये तडतडल्यानंतर इथे मी तमालपत्र घालते। तमालपत्र तेलामध्ये तडतडल्यानंतर इथे मी काही गरम मसाले घालते। तर इथे मी चक्रफूल, विलायची, मिरे, दालचिनी, हिरव्या विलायच्या घेतलेल्या आहेत। गरम मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गरम मसाले घातल्यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतला होता। तर आपल्याला कांदा घालायचा आणि तेलावरती छान असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही माझ्या व्हिडिओला अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता तुम्ही, कांदासुद्धा तेलावरती छान असा मी भाजून घेतलेला आहे। कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो इथे मी चिरून घेतला होता। तर आपल्याला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे आणि तेलावर छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अजूनपर्यंत मी तुम्हाला रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं, तर आज आपण झटपट असा सोयाबीन पुलाव बनवणार आहे। तर टोमॅटोसुद्धा अगदी मऊ झाला की त्यावरती आपण जे सोयाबीनला दही काही मसाले लावून घेतले होते, तर आपल्याला कांदा आणि टोमॅटोवरती सोयाबीन घालायचं आहे आणि ते सुद्धा अगदी 2 मिनिटं कांद्या आणि टोमॅटोवर परतून घ्यायचं आहे। आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीचा सोयाबीन पुलाव दाखवणार आहे। तुम्ही यापूर्वी केला असेल पण या पद्धतीने केला नसेल तर एकदा नक्कीच ही पद्धत वापरून सोयाबीन पुलाव करून पहा। सोयाबीन कांद्यावर आणि टोमॅटोवरती परतल्यानंतर इथे मी तांदूळ घालणार आहेत। तर इथे मी बासमती अख्खा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणतासुद्धा तांदूळ या ठिकाणी वापरू शकता। तर इथे मी 2 पेले तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपल्याला 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला तांदळामधलं पाणी काढून टाकायचं आहे। तर तांदूळसुद्धा सोयाबीनवरती घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जर या पद्धतीने सोयाबीन पुलाव केला ना, नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल, एवढा भन्नाट चवीचा पुलाव तयार होतो। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी छान असं तांदूळसुद्धा परतून घेतलेला आहे। तर एका साईडला आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला पुढे सांगतेच की आपण यासाठी किती पाणी वापरलेलं आहे। तर इथे पाहू शकता तांदूळसुद्धा अगदी मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तांदूळ मिक्स केला की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। तर इथे 2 पेले मी तांदूळ घेतले होते, तर त्यासाठी इथे मी 4 पेले पाणी वापरलेलं आहे। तुम्ही जर 1 वाटी तांदूळ घेतला की त्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कोणताही पुलाव करताना त्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे। गरम पाणी घातलं की पुलाव अगदी छान असा सुटसुटीत तयार होतो। पाणी घातलं की परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, मी हे 2 पेले तांदूळ घेतलं होतं, तर या ठिकाणी मी 4 पेले पाणी वापरलेलं आहे।
तर चला इथे पाहू शकता पाण्याला सुद्धा अगदी छान उकळी आलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण आधीसुद्धा मिठाचा वापर केलेला आहे। सोयाबीन मॅरिनेट केलं होतं त्यावेळेस इथे मी मीठ वापरलेलं होतं, त्यामुळे इथे आपल्याला अगदी बेताने मीठ घालायचं आहे। मीठ घातलं की परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे। इथे मी कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून घेतलेली आहे। झाकण लावल्यानंतर आपल्याला शिट्टी लावायची आहे। शिट्टी लावल्यानंतर आपल्याला कुकर 10 मिनिटं बारीक गॅसवर ठेवून घ्यायचा आहे। खूप जास्त मोठ्या गॅसवर ठेवू नका, कारण यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे। गरम पाणी घातलं की बारीक गॅसवर भात अगदी छान व्यवस्थित होतो। तर 10 मिनिटं झाल्यानंतर कुकरसुद्धा थंड झालेला आहे। तर मी तुम्हाला इथे झाकण काढून दाखवते। तर पाहू शकता मस्त आपला हा सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे। तर परत एकदा मी व्यवस्थित असा मिक्स करून घेते। पाहू शकता तुम्ही भाताला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे। अगदी संध्याकाळच्या स्वयंपाकाचा कधी कंटाळा आला तर नक्कीच हा मेनू करून पहा। तर चला इथे मी एका प्लेटमध्ये भात काढून घेते। गरमागरम आपला हा सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे। तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय।